मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. केगावमध्ये आलेले आहोत. इतकं छान बँडच्या साथीनं स्वागत झालेलं आहे. केगावमधल्या आज 2 वहिनींना भेटणार आहोत. विधी रोशन म्हात्रे हे सासरचं नाव, तर पूजा अनंत पाटील हे माहेरचं नाव. दुसऱ्या वहिनी आहेत स्वरूपा विजेंद्र नाईक सासरचं नाव आणि स्वरूपा विनोद भोईर माहेरचं नाव. घ्या उखाणा घ्या. आग्रहासाठी नाव घेते, आशीर्वाद असावा, रोशनरावांचा सहवास आयुष्यभर असावा. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 बरं, आता ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर. हां. हे माझे बाबा. नमस्कार. 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 आणि माझ्या सासूबाई. नमस्कार. आणि तिकडे माझ्या मोठ्या सासूबाई नणन आहे, भाऊजाई आहे. नमस्कार. माझा मोठा दादा, काका, हो. ताई माझी. नमस्कार. माझे मामा मोठे बाबा. नमस्कार. भाऊ नमस्कार. माझा आहे तिकडे पाठी. बरोबर. काकी नमस्कार. माझ्या मोठ्या मामी आहेत. होय ना, सगळेजण आहेत. सासर कुठलं तुमचं? माझं करावे गाव सिवूड्स. कसं गेलं बालपण तुमचं? बालपण खूप छान गेलं. माझे 2 मोठे भाऊ आणि मी सगळ्यात छोटी, तर सगळ्यात लाडाची मीच होती. किती जण राहायला होते? 5 जण. माझे आई वडील, 2 भाऊ आणि मी छोटी. आई बाबा काय करायचे? बाबा सर्व्हिस करायचे पप्पा. ते आता 2015 मध्ये रिटायर्ड झाले आणि त्याच वर्षी माझं लग्न झालं. आपण काय करता? मी एसटी महामंडळमध्ये आहे. पण मग मला सांगा, तुमच्या घरी कोण कोण? आई, बहीण, भाऊ आणि मी. कसं गेलं बालपण? वडील नसल्यामुळे त्याच्यामुळे थोडं हे झालं, खडतर होतं. आईने व्यवस्थित केलं सगळं. पण मग कसं काय लग्न कसं जमलं? लग्न माझ्या मामी आहेत, ते यांच्या बहीण लागतात, मोठ्या काकांची मुलगी. दुसरी मामी आहेत, त्याही आमचं लग्न जमवलं. काय झालं होतं त्या दिवशी? काय नाही, मी मंदिरात आलो होतो. कुठल्या? आमच्या इकडे गणेश मंदिर आहे, तर हे संकष्टीला यायचे तिकडे. आणि मग मी दर संकष्टीला मंदिरात जायचे. तर मंदिरात त्याही पाहिली मला आणि त्यांचे मित्र होते. ते बोलले की हा, ही मुलगी चांगली आहे, रोशन बघ काय बोलतात, ताईला विचार काय सांगतात ते. मग ताईला यांनी फोन केला. लगेच का फोन केला तुम्ही? दिवस चांगला होता. हा, चांगला दिवस होता. फोन केल्यावर काय झालं? तिने विचारलं. होकार आला का? नाही, त्यांचं बरेच दिवस हे केलं, विचारपूस वगैरे, नंतर आला होकार. मग काय झालं? त्यांच्याकडचे बघायला आले मला सगळे, त्यांच्याकडची फॅमिली पूर्ण. मग त्यांना पसंत होतं. मग आमच्याकडचा रिप्लाय गेला की हा आहे पसंत. कसा आहे स्वभाव वैदिकचा? आहे व्यवस्थित, प्रेमळ आहे. हो हो. का ते प्रेमळ म्हटल्यावर हसलात तुम्ही? नाही, थोडी तापड आहे मी स्वतः. का लपवून ठेवलं ते तुम्ही? पण कसं वाटतं, या कुटुंबाबद्दल काय सांगणार? सगळे प्रेमळ आहेत. आणि तुमच्या सासरबद्दल? माणसं खूप चांगली आहेत. म्हणजे मला शोधून नसे मिळाले, मी असं सांगेन. म्हणजे असं वेगळं मला माहेरची कधी अशी आठवण जाणून येत नाही. पण मला सांगा, आता या कुटुंबाच्या किंवा बालपणीच्या आठवणी विचारायच्या झाल्या तर काय सांगणार? माझी फ्रेंड होती एक समोर राहायची, तिचं पण लग्न झालं. मग काय करायची ती? मग आम्ही दोघी भातुकीचे खेळ खेळणार. इकडे आम्ही इथे ह्या अंगणमध्ये खेळणार. मग इथे समोर बोरीचं झाड आहे, मग बोरं काढून त्याची चिक्की बनवणार, त्यातले बी काढून. असं आणि लंगडी लगोरी भरपूर आम्ही खेळलो. बरोबर. तुम्हाला दिली का बोराची चिक्की कधी? हा बाबा, मुलीबद्दल सांगा, कसं होतं बालपणी, काय होता तिचा स्वभाव? छोटी होती पण ती एकदम डेअरिंगबाज होती. बर. म्हणजे जेव्हा अन्याय होता असेल त्याच्यासाठी मी पोलीसमध्ये भरती होईल किंवा याच्यात मिलिटरीमध्ये होईल असे तिची इच्छा होती. मी तिच्यासाठी प्रयत्न केला आणि लागली ती. जावयांबद्दल काय म्हणणं? जावयाचं काय बघायलाच नको, चांगलेच आहेत. म्हणजे मुलीला सासर चांगलं मिळालं, समाधानी आहात. द्या आईकडे द्या. होडकर पण होती, रागीट पण होती, प्रेमळ पण आहे ती. आणि लहानपणापासून तिला कामाची खूप सवय आहे. भावाकडे द्या जरा. भाऊ, तुमचं काय म्हणणं आहे? माझी बहीण एकदम चांगली आहे. मी तिला लहानपणापासून सायकलवर स्कूलमध्ये न्यायचो, स्कूलमधनं परत रिटर्न यायचो. आम्ही लग्न करताना पण हेच विचार करायचो, काय मला बायको भेटेल तर ती माझ्या बहिणीसारखी भेटावी, असा मी प्रयत्न करतो. आणि तशीच मला माझी बायको पण मिळाली. अजून कोणी बोलणार आहे का? बहिणीकडे द्या. म्हणजे बोलायला गेलं तर नात्याने छोटी, पण माझ्याहून ती मोठीच आहे. समजूतदारपणाने सगळ्यांना समजून घेणार, समजवणार, प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे हेल्प करायला नेहमी पुढे असणार. स्वतःची कामं बाजूला ठेवून अगदी एका फोनवर हाकेने धावून येणार अशी आमची बहीण आहे. द्या वहिनींकडे द्या. ताई खूप चांगल्या आहेत. ॲक्च्युली काय होतं की काही गोष्टीत मला, म्हणजे मी जॉबला जाते
तर मी फोन करायला कधी कधी म्हणजे बाय मिस्टेकली नाही करत, मी खूप वेळा नाही करत फोन. आणि प्रत्येक वेळी नाईटवरनं आली तर कधी असल्या त्या इथे तर सांगणार की नाही ताई तुम्ही झोपायला जा म्हणून, घरातलं मी बघेन. म्हणजे ही जी आपुलकी आहे ती खूप म्हणजे चांगल्या प्रकारे ते मेंटेन करतात. सासूबाई, सुनेबद्दल सांगाव. मला काही त्रास नाही देत. मला जरा तुम्हाला बघायचंय किती बक्षीस मिळवून देता. हे बघा, खेळ सोपा आहे. 5 वस्तू घरातल्या तुम्हाला वाचून दाखवणार. 5 वस्तू ज्या क्रमाने सांगणार त्याच क्रमाने तुम्हाला घेऊन यायचे. एका वेळेला एक वस्तू आणून वहिनींकडे किंवा इथे ठेवायची, मग दुसरी वस्तू आणायला जायची. बघूया, जर क्रम चुकला तर मात्र बक्षीस गेलं. तुम्ही सगळे मदत करू शकता. वेळ 1 मिनिटाची आहे. घर थोडं लांब आहे म्हणून 1.5 मिनिट देतो तुम्हाला. बघूया आता काय होणार या खेळात. स्टीलची प्लेट, तांब्या, गुलाब, टोप, लाटणं. वेळ सुरू झाली. दहा सेकंद झाली. एक मिनिट पूर्ण झालं. 30 सेकंद राहिली. अभिनंदन. वहिनींना ही सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळाली. अभिनंदन वहिनी. थँक्यू. आणि आता जाऊन भेटूया दुसऱ्या कुटुंबात. घ्या उखाणा. हिरवं माझं माहेरबाई, नक्षीवेली फुलांची, मीही आले नटून थटून, नेसून साडी सासरची. होम मिनिस्टर होणार आज राणी विजेंद्र रावांची, नेहमी काय चंद्र साक्षीला, आज साक्ष आदेश भाऊजींची. सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. नमस्कार. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर, ते माझी सासू सासरे. नमस्कार. ती माझी मम्मी. नमस्कार. ते माझे पप्पा. नमस्कार. ते माझे आजी आजोबा. नमस्कार. ते माझे 2 आत्या. नमस्कार. ही माझी मोठी आई. नमस्कार. माझा भाऊ. हो. माझी बहीण. नमस्कार. ताई. माझी वहिनी. नमस्कार. आणि हे सगळे माझे भावंड, बहिणी भावंड माझे सगळी अरे वा, सर्वजण. सगळ्यांना नमस्कार. याच घरात बालपण? नाही, माझं जुनं घर आहे. हा आता नवीन बांधलाय. बरोबर, म्हणजे इथेच आहे ना? इथेच आहे. तुमचं बालपण कुठे? लहानाचा मोठा मी बोकोडालाच. घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी आता माझे आई बाबा, हो, 2 बहिणी आहेत, त्यांचं लग्न झालंय, त्या दोघी पण पनवेलला सेटल आहे. आणि आपण? ताई आणि माझा भाऊ आणि मी, आम्ही 3 जण भाऊ. पण कसं गेलं बालपण? खूप मजेशीर. म्हणजे आम्ही खूप भांडायचो. कोण? ताई आणि मी तर खूपच भांडायची. हं. हा, आणि एवढी भांडायचो ना की रात्री एकमेकीला पत्र लिहायचो. रात्री? हा, सॉरी साठी पत्र लिहायचो आम्ही, की सॉरी ताई. मग ती मला म्हणायची सॉरी राणी. असं एवढं आम्ही पत्रामध्ये लिहायचो. आणि प्रेमळ पण तेवढंच, एकमेकांना प्रेम पण तेवढंच. आणि अजूनही लग्न झालं तरी आम्ही एवढी भांडतो ना की खूपच भांडतो. आणि नंतर मी फोन करून सांगते ताई सॉरी हा. आणि ताई? ती बघा माझी ताई. नमस्कार. मी भांडते खूप, ताई माझी भांडत नाही. पण मग रात्री पत्र किती वाजता लिहिता? किती वाजता पण मला वाटलं ना की ताईला म्हणावं सॉरी, तर मी पत्र लिहायची. नाही, पण पत्रामध्ये काय काय लिहायचे? मग सगळं लिहायची की ताई मी आज चुकीचं तुला बोलली, असं नव्हतं बोलायला हवं होतं. मग ती पण म्हणायची असू दे की आपण बहिणी आहोत ना, असू दे आपण. पण एक सांगते की तिच्याशिवाय माझं पान पण हलत नाही. कुठलं ते लिहिलेलं? पण तिच्या पान म्हणजे कुठली पण काही असू दे, गोष्ट असू दे. मी ताई हे करायचं, ताई ते करायचं. ताईशिवाय मला काहीच जमत नाही. मी पहिले ताईला सांगते. आणि माझे भाऊ माझा छोटा भाऊ आहे ना, त्याच्यासोबत एवढी मी भांडायची आणि तो पण माझ्यासोबत भांडायचा. भांडण खूप व्हायचं आमचं. आई बाबा काय करायचे म्हणाला? माझे पप्पा नेव्हल ऑफिसरमध्ये चार्जमेंट पोस्टवर आहेत, नेव्हल डॉकयार्ड मध्ये. आणि माझी मम्मी हाऊसवाईफ आहे. आणि आमची परिस्थिती म्हणजे मध्यम होती, तरी पण त्यांनी आम्हाला खूप शिकवलं. मी इंजिनियर झाली. आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे की माझ्या मम्मी पप्पानी जेवढं केलंय तेवढंच माझ्या आईनी, आंटीनी, माझ्या मोठ्या पप्पानी, माझ्या मामीनी खूपच सपोर्ट केलाय. आणि त्याही सपोर्ट केलाय म्हणून मी आज इथे आहे. बरं, मला सांगा,
या बोलत असताना सगळ्या कुटुंबाच्या डोळ्यात पाणी आहेच. मोठ्या आईचे आहे, बाबांचे आहे, आप्पांचे, जे जे त्यांनी नावं घेतली, तुमच्या डोळ्यात पाणी येईल. याच्यावरून तुम्ही किती मायेचा ओलावा आहे हे कळतं. म्हणजे कशा आहे ना म्हणतो, कारण सहज डोळ्यात पाणी येत नाही ना. नाहीतर किती वर्ष झाली लग्नाला? 7 वर्ष. 7 वर्ष हे पाणी असंच आहे. मायेचं म्हणतोय, तुम्ही हसता कशाला हो? हो. मामी मुद्दाम हसतात आणि मी बघितलंय. काय हो, कसं काय जमलं लग्न? आम्ही दोघं एकाच कंपनीत, IT ऑफिसमध्ये. IT ऑफिसमध्ये. चला संपला कार्यक्रम. नाही, पण लग्न- आमचं arrange लग्न हे marriage arrange होतं. marriage आहे. हो, पण एका कंपनीत असो. नाही अरेंज होतं, पण मग यांनी विचारलं. कधीतरी बोलू द्या ना आज तरी. 7 वर्ष गप्प असलेला माणूस आज कुठेतरी मोकळा श्वास घेऊन तोंड उघडू पाहतोय. त्याला कुठे आता बंद करताय तुम्ही? हा, बोला बोला बोला, काय झालं? आम्ही जस्ट विचार केला की कोडी आम्ही दोघांनी पण म्हणजे दोघे एकमेकांशी तिकडे ऑफिसमध्ये बोलत आणि होते. माझे सिनियर होते, त्यामुळे- आणि मी त्यांच्या जस्ट लागलेली तेव्हा. मला सांगा, जसं ताईला पत्र लिहायचे तसं एखादं पत्र इकडे तिकडे गेलो नाही, होतं? पत्र वगैरे लिहिलं नाही. आम्ही काय केलं, विचारलं मम्मी पप्पांना माझ्या घरी, याही त्यांच्या आई पप्पांना पण विचारलं. त्याच्या आधी दोघांनी एकमेकांना विचारलं. विचारलं, त्यांनी मला विचारलं. म्हणजे लव्ह मॅरेज आहे ना थोडक्यात. अरेंजच आहे. IT मध्ये. ते कळलं जगासाठी अरेंज आहे, पण ओरिजिनल लव्ह मॅरेज आहे. हा, मग त्यांनी सांगितलं मी माझ्या घरी विचारते, तुम्ही तुमच्या घरी विचारा. ह्यांना विचारण्याच्या आधी आई वडिलांना विचारावं असं नाही वाटलं? नाही, माझी प्रोसेस चालूच होती ना. बरोबर. पण आता कसं वाटतंय? खूप छान, मस्त. माहेर पण माझं असं प्रेमळ होतं, तसं माझं सासरही प्रेमळ आहे. माझे सासू सासरे पण खूप प्रेमळ आहेत. मुलीच्या जास्ती मला ते जपतात आणि त्याची मला तेवढे प्रेमही देतात घरामध्ये. मला तुम्हाला विचारायचंय, कसा स्वभाव आहे वहिनींचा? म्हणजे स्वभाव प्रेमळ आहे, खूप काळजी घेतात माझ्या फॅमिलीचे पण. पण हे जे मगाशी ते म्हणाले भांडण वगैरे, तसं कधी तुमच्याशी वाद वगैरे? नाही, माझ्याशी वाद म्हणजे फार कमी, पण त्यांना एक सवय आहे की ते एक गोष्ट 5 वेळा बोलतात. का हो असं? 5चा काय ऍव्हरेज? नाही, म्हणजे कसं असतं, मी कुठली गोष्ट असेल ना, उदाहरण- तर मी- उदाहरण. उदाहरण म्हणजे अहो आपल्याला उद्या इथे जायचं आहे ना, मग ते मी दिवसभर त्यांना सांगणार, अहो आपल्याला उद्या इथे जायचं आहे, पुन्हा घरी आल्यावर सांगणार, पुन्हा रात्री सांगणार. असं मी त्यांना सारखं बोलत राहणार की जायचं आहे. सतत 5 वेळा? 5 वेळा झाला का मग नंतर मी सांगतो, आता मला कळालंय परमेश्वराला अगदी हीच आदराची विनंती आहे, बाई माणसांना मनोरंजन अगदी चांगल्याचा केलात तुम्ही. तुम्ही जो काही आज आशीर्वाद दिलेला आहे त्या आशीर्वादासाठी तुम्हाला आशीर्वाद. आम्ही कितीही तुमची मनोरंजनाची सेवा केली तरी ती अपुरी आहे असं मला वाटतं. बोला. मी स्वरूपाची मामी. हट्टी आहे ती, पण आम्हाला कधी मामी म्हणून तिने त्रास दिला नाही. तिने आम्हाला मामी म्हणून नाही, आईच्या रूपामध्येच कायम तिने बघितलंय. खूप गोड आहे ती आणि प्रेमळ सुद्धा आहे. हट्टी असली तरी ती तेवढीच प्रेमळ आणि गोड आहे. जरा त्यांच्याकडे द्या ना. बोला. राणी म्हणजे आमची काचेतली बावली आहे. ती काचेत वाढली म्हणून ती काचेची बावली आणि अजून पण ती काचेसारखी दिसते बघा. माझा आदर तिने भरपूर ठेवलेला आहे. चांगला स्वभाव आहे. जावई पण चांगले आहेत, व्यवस्थित, अगदी हजर जबाबी आहेत आणि योग्य तो रास्ता दाखवणार. ताईकडे द्या. माझी बहीण
छोटी, खूप प्रेमळ. आम्ही भांडायचो तितकेच, पण प्रेम आणि जीव पण तेवढाच. आम्ही खूप भांडायचो, आताही भांडतो आम्ही, पण तेवढंच ती लहान आहे पण तेवढेच हट्ट लाड सगळं पुरवून घेते आणि मलाही ते आनंद वाटतं लाड आणि हट्ट पुरवायला तिचे. आणि खूप गोड आहे माझी बहीण. प्रत्येक सासू सासऱ्यांकडे माझी सून म्हणजे स्वप्नातली परी आहे, परी. एवढंच मला सांगायचं. या बात आहे, एका वाक्यात बरंच काही सांगून गेलात. बोला. आमचं सगळ्यात हलकं काम यांनीच केलं दोघांनी. हो, नको तुम्हाला त्रास नको ना यावा. आणि आम्हाला जसं हवं होतं तसं मिळालंय. अजून काय पाहिजे यापेक्षा वेगळं सुख ते काय. पण आता मला बघायचंय तुम्ही यांच्यासाठी काय करू शकता. तिला मी पूर्ण सपोर्टिव्ह आहे. ती प्रत्येक जी कामात हात घालते त्या कामात मी तिला प्रत्येक एखादी गोष्ट सांगितली तर आव्हान पूर्ण कराल नक्की. आणि आता या ठिकाणी एक छोटासा खेळ आहे. 5 वस्तू सांगणार, तुम्ही सगळे मदत करू शकता आणि ज्या क्रमाने मी 5 वस्तू सांगणार त्याच क्रमाने तुम्ही घेऊन यायच्या एका मिनिटामध्ये. जर 5 वस्तू एका मिनिटात आणल्या ज्या क्रमाने मी वाचून दाखवणार त्या क्रमाने, तर सोन्याची नथ तुम्हाला मिळणार. नाहीतर आज रात्री तुम्हाला पत्र. पांढरे तीळ, खलबत्ता, ससा, खारी, वांग. वेळ सुरू झाली. खलबत्ता 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 खिडकीवर आहे. 20 सेकंद झाली. 25 30 45 4 3 2 1. अभिनंदन, सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. आहे सवाशीण बाई ही आली माहेरच्या अंगणी, ओटी भरून हिची ठेवला मान हिच्या मायेन. कोण पैठणी जिंकणार, कोण सासरी पैठणी घेऊन जाणार ते आत्ता ठरणार. त्यासाठी खेळ सोपा आहे. एक शिडी आणि स्माइली चेंडू. काय घडवणार, कोणाच्या बाजूनी आज कौल देणार बघूया. मधोमध टप्पा टाकायचा आणि तो चेंडू उडला पाहिजे. जर पहिल्या सगळ्यात खालचा जो चौकोन आहे त्यामधून गेला तर 1 गुण, वरती गेला 2 3 4 5 6 या क्रमाने गुण मिळत जाणार. आणि त्याची बेरीज 5 चेंडूमध्ये सर्वाधिक ज्यांची होणार त्या जिंकणार. बघूया कोण जिंकणार. तुमच्यापासून सुरुवात. पहिला चेंडू तुम्ही टाकायचा मध्ये येऊन. जोरात आपटून टाकलात तर जाईल. थांबा, किती झाले? 3 4 आणि तुम्ही 3 लक्षात ठेवा. 2 6 5 6 5 6 8 5 थांबा 9 8 9 8 शेवटचा क्षण. 12 अभिनंदन. निकाल आपल्या समोर आहे. उपविजेत्या ठरल्या स्वरूपा वहिनी. त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या पूजा वहिनी. त्यांना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. सासरी जाताना हे तुळशी वृंदावन. आता या दोन्हीही ताई ज्या आता सासरी निघतील त्या आपल्या आईकडे आपली आठवण म्हणून तुळशी वृंदावन देऊन निघणार. डोळ्यात दाटले माहेर, आई बाबांची पायरी. खेळत होते ज्या अंगणात तिथे राहू द्या तुळशीची सावली. तर अशी ही तुळस माहेराला भेट देऊन लेक सासरी निघाली आहे. या दोनही कुटुंबांना आणि हो आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात.
नमस्कार.